खूप साऱ्या क्रिएटरच्या मनामध्ये एक डाऊट आहे, की आपण एकाच मोबाईलवरून एकपेक्षा जास्त अकाउंट जर का क्रिएट केले, YouTube चॅनल जर का आपण ओपन केले, तर काही भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो का? आणि काहीच प्रॉब्लेम वगैरे आला, तर त्याला फेस वगैरे कसं करायचं? आणि त्या प्रॉब्लेम येण्याच्या आधीच आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याचं सगळं काही जे आहे विश्लेषण, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही जर काही क्रिएटर असणार आणि तुम्हाला सुद्धा या प्रश्नांचे जे उत्तर आहे, ते अजून मिळालेले नसणार, तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे जे सगळे डाऊट आहेत, ते पूर्णपणे क्लिअर होणार आहे. त्यामुळेच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तुम्ही जर काही क्रिएटर असणार, YouTubeवरती व्हिडिओज बनवत असणार, तर तुम्हाला जर का एकपेक्षा अधिक अकाउंट जर का इन फ्युचर जर का तुम्हाला ओपन करायचे असेल, तर तुमच्यासाठी खूप हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला जर का फ्युचरमध्ये जर का तुम्हाला काही काम पडलं, एकपेक्षा जास्त अकाउंट जर का ओपन करायचं, तुम्हाला सुद्धा जर का असं वाटलं, की इन फ्युचर आपण जास्तीत जास्त YouTubeवरती काम करावं आणि जास्तीत जास्त पैसा कमवावा, यासाठी तुम्हाला या प्रश्नाचं जे आहे उत्तर, ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे जे डाउट्स आहेत ते पूर्णपणे क्लिअर होतील. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वाचे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूया. असं समजा, की तुमच्याजवळ एकच मोबाईल आहे आणि एकच लॅपटॉप आहे आणि तुम्ही एकाच मोबाईल फोनवरून एकपेक्षा अधिक अकाउंट जे आहेत ते मॅनेज करता. फॉर एक्झाम्पल, तुमचे जर का एकाच मोबाईल फोनवरून एकपेक्षा जास्त अकाउंट, जसं की 5-6 अकाउंट जर का तुमच्या एकाच मोबाईल फोनवरती लॉग इन असणार, तर समोर जाऊन काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? तर हो, समोर जाऊन काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुमच्या एका चुकीमुळे तुमचं जे चॅनल आहे ते बरबाद होऊ शकतं. तुमच्या एका क्लिकमुळे तुमचं जे चॅनल आहे ते पूर्णपणे डिलीट होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. तर त्या गोष्टी काय आहेत, चला जाणून घेऊया. आता मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला काय-काय चुका तुमच्या टाळायच्या आहेत. तुम्ही जर का एकाच मोबाईलवरून तुम्ही जर का 50 अकाउंट जरी बनवले, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु प्रॉब्लेम कशामध्ये येणार आहे, चला जाणून घेऊया. चूक नंबर 1, जसं की तुमच्या एकाच ईमेल आयडीवरून खूप सारे YouTube चॅनल नसावे. तर आता तुम्ही तर म्हणसाल, की एका ईमेल आयडीवरून एकच अकाउंट बनवलं जाते. तर पहा, असं नाही. आपण एका अकाउंटवरून, एका ईमेल आयडीवरून आपण खूप सारे अकाउंट्स बनवू शकतो. ते फक्त आणि फक्त शक्य आहे ब्रँड अकाउंट थ्रूद्वारे. तर आपण एकापेक्षा जास्त अकाउंट एका ईमेल आयडीवरून बनवू शकतो. तर यामुळे तुम्हाला तर असं वाटणार, की एका ईमेल आयडीवरून जर का आपण खूप सारे अकाउंट्स बनवले, तर नेमकं होणार काय? तुमच्या त्या चॅनलपैकी जर का एखाद्या चॅनलवरती काही प्रॉब्लेम आला, त्या कारणाने जर का तुमचं जे चॅनल आहे भविष्यात जर का डिलीट झालं किंवा काही कारणाने तुमचं जे चॅनल आहे जर का डिमॉनिटाइज झालं, तर तुमच्या त्या एका चॅनलमुळे तुमचे जे दुसरे चॅनल असतात ते सुद्धा डिमॉनिटाइज होतात. तुमचं जे चॅनल आहे ते पूर्णपणे YouTube काय करतं, डिलीट करून टाकतं. तर त्यामुळे तुमचं एका चॅनलमुळे तुमचे जे दुसरे चॅनल आहेत ते सुद्धा धोक्यात येऊ शकतात. तुमचे एका चॅनलमुळे तुमचे जे दुसरे चॅनल आहेत ते सुद्धा डिलीट होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला एकाच ईमेल आयडीवरून खूप सारे जे अकाउंट्स आहेत ते बनवायचे नाहीये. तुमचे जे YouTube चॅनल आहे ते तुम्हाला क्रिएट करायचे नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच की AdSense अकाउंट. जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाइज होतं, जेव्हा आपण YouTubeवरून पैसा कमवायला लागतो, तेव्हा आपल्याला एक AdSense अकाउंट तयार करावं लागतं. तेव्हा ते AdSense अकाउंट आपल्या चॅनलशी लिंक करावं लागतं, जेणेकरून आपण जेव्हा आपल्या चॅनलमधून अर्निंग करतो, तेव्हा ते डायरेक्टली आपल्या AdSense अकाउंटमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला AdSense अकाउंट तयार करावं लागतं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की प्रत्येक YouTube चॅनलचं जे AdSense अकाउंट आहे, ते वेगळं असायला हवं. AdSense अकाउंटला आपण खूप सारे YouTube चॅनल कनेक्ट करू शकत नाही. तुम्ही जर का तुमच्या एकाच AdSense अकाउंटला खूप सारे YouTube चॅनल लिंक केले, तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. जर का एखादा AdSense अकाउंट इनव्हॅलिड क्लिकमुळं किंवा एखाद्या काही कारणाने जर का डिसेबल झालं, तर तुमचं त्या एखाद्या चॅनलमुळं तुमचे जे दुसरे जे चॅनल आहेत ते सुद्धा त्यांचं जे मॉनिटायझेशन आहे ते सुद्धा डिसेबल होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, की तुम्हाला एकाच AdSenseला खूप सारे जे YouTube चॅनल आहेत ते तुम्हाला लिंक करायचे नाहीयेत. तर याचं प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे की टेक्निकल मनोज चॅनल. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही YouTubeवर जा आणि सर्च करा की टेक्निकल मनोज म्हणून. तुम्हाला सर्व काही तिथून समजून जाणार. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मनोज सर म्हणून कोण आहे. तर याबद्दल तुम्हाला सांगायची काही गरजच नाहीये. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की तुम्ही अशी चूक करू नका, जे चूक त्यांच्याकडून झालेली आहे, की त्यांच्या एका इनव्हॅलिड क्लिकमुळं, त्यांच्या एका चुकीमुळं त्यांचं जे AdSense अकाउंट आहे ते डिसेबल झालं होतं. तर त्यांची जी इतक्या वर्षाची जी मेहनत आहे ती पूर्ण पाण्यामध्ये गेली होती. फक्त आणि फक्त त्यांच्या एका चुकीमुळं. तर त्यामुळं तुम्हाला अशी चूक करायची नाहीये. त्यांची जी अर्निंग झालेली होती जनरेट, ती सुद्धा त्यांना मिळालेली नव्हती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, कमेंट करत चला. का असं? तर तुमच्या एका कमेंटमुळं मला सुद्धा फायदा होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणणार की आम्हाला कसा फायदा होणार आहे? तर पहा मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की
जास्तीत जास्त लोक हे व्हिडिओ पाहण्यासाठी कमी आणि कमेंट वाचण्यासाठी जास्त येत असतात. तर जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओवरती कमेंट करताल तर लोक काय करतात माहिती आहे का, त्या कमेंटवरती जातात आणि तुमची जर का एखादी कमेंट त्यांना आवडली तर तुमच्या चॅनलवरती ते डायरेक्टली जात असतात आणि तुमच्या व्हिडिओ जर का त्यांना आवडले तर तुमच्या चॅनलला सुद्धा ते सबस्क्राईब करतात. तर त्यामुळे मित्रांनो असा तुमचा फायदा होतो. आता पहा मला कसा फायदा होतो, तुम्ही जर का माझ्या व्हिडिओवरती कमेंट केली तर मला त्यामधून एक मोटिवेशन मिळतं आणि मला सुद्धा समजतं की माझं जे चॅनल आहे ते ग्रो होत आहे की नाही. त्यामुळे मित्रांनो कमेंट करत जा. तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.